हॅलो एव्हरीवन. तर आता झाली आहे इव्हिनिंग आणि मी थोड्या वेळापूर्वी झोपून उठली. ॲक्च्युली झालं असं की मी आणि अव्यू दुपारी आम्ही सगळे कामं जेवण सगळं आवरून झोपून गेलो. त्यानंतर मी उठली, थोड्या वेळ प्रीतमबरोबर गप्पा मारल्या. गप्पा मारत अव्यू पण उठला 5-10 मिनिटांनीच आणि मग त्याला मी दिसली नाही, तर थोडा रडत होता. त्यानंतर तो आला माझ्याजवळ आणि मला असं खूप असं बडबड करत होता की कुठे होतीस वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्या भाषेत बडबड करत होता. मग असं मला चिपकून मी त्याचा खूप लाड केला. आणि त्यानंतर मग आता मी चहा वगैरे करायला आली आणि अव्यूसाठी अंजीर म्हणून मिळतं, ते फ्रूट आहे, चांगलं असतं बाळासाठी. तर ते मी आता मॅश करते आहे. मी आणि प्रीतम आज चहा घेणार आहे, कारण प्रीतमला खायचं आहे मिल्की मिस्ट बिस्किट. त्याच्याबरोबर ते मिल्कीस्टचे बिस्किट येतात, डीमार्टला मिळतात, खूप टेस्टी असतात. ॲक्च्युली ते चीज बिस्किट असतात. इन बिटवीन बिस्किटच्या चीज स्प्रेड असतो, छान वाटतात ते चहाबरोबर. तर आज प्रीतम मला बोलला मला कॉफी नको आहे, तू चहा बनव आणि त्याचबरोबर आपण ते मिल्कीस्टचे बिस्किट खाऊ. असं आमचं इव्हिनिंगची सुरुवात झाली आहे. मी इथे एक चहा करते आहे. वेयूचे फ्रूट्स ऑलरेडी मॅश करून ठेवले आहे. नॉर्मली मी खूप कमी वेळा अद्रक टाकते चहामध्ये. मी नॉर्मली हिरवी गवत मिळते आमच्या इथे बाजारात, रविवार बाजारात, तिथनं ती घेऊन येते. त्याच्याने मला आवडतं, पण प्रीतमला त्याचा फ्लेवर नाही आवडत, म्हणून मी आज थोडासा अद्रक टाकला आहे चहामध्ये. नॉर्मली आम्ही दोघंही असं चहाचे फॅन नाही आहो, कधीतरी एखाद्या महिन्यातून आम्ही चहा घेत असतो. आणि माझ्याबरोबर कोणी नसल्यामुळे मी पण एकटी असली की चहा वगैरे मी पित नाही. मी नॉर्मली मग कधी शतावरी, कधी कॉफी किंवा कधी असं साधं दूध थोडंसं घेऊन घेते. बाकी आम्ही दोघंही असं चहाचे फॅन नाही आहो. आता मी इथे प्लेटिंग करून घेतली आहे. माझा थोडासा मधला क्लिप मिस झाला आणि आता आम्ही इथे चहा बिस्किट खायला बसलो. मी अव्यूला अंजीर भरवत होते, पण त्याला खायचंच नव्हतं, त्याला ते बिस्किटच हवे होते. त्याला ते बिस्किट आवडतात, आम्ही याच्यापूर्वी एकदा दिलं आहे त्याला. तर तो आता खायला रेडीच नव्हता अंजीर, त्याला फक्त आणि फक्त बिस्किटच खायचं होतं. त्यानंतर त्याने भरपूर रडारडी केली आणि मग शेवटी आम्हाला त्याला थोडा बिस्किट द्यावाच लागला. आणि प्रीतम चहा पिताना त्याची एक सवय आहे, तो बिस्किट खाईपर्यंतच चहा वापरतो, त्यानंतर बाकीचा चहा सगळं मला प्यावं लागते त्याचा. म्हणून मी थोडाच दोघांनाही चहा केला, कारण मला माहिती आहे तो बिस्किट जेवढं खाईल तेवढीच चहा संपेल, त्याच्यानंतरची उरलेली चहा मलाच प्यावं लागणार आहे. आणि मला कधीच असं वाईट नाही वाटत, मी माझ्या नवऱ्याचं उष्ट नेहमीच खाते, मला खूप चांगलंही वाटते आणि असं काही वाईट नाही वाटत, ठीक आहे चालतं मला तेवढं. त्याचबरोबर इथे अवयूसोबत मी मस्ती करते. तो बाबांना खाऊ देत नव्हता, म्हटलं प्रीतम तू खाऊन घे, कारण तू कधीच चहा बिस्किट खातो, नेहमी तू खात नाही. तेव्हापर्यंत मी आज सांभाळते आणि कसं मी त्याला 2-3 ग्लास अंजीरच्या मिक्सचे भरवले आणि त्याला नको होतं. त्याने बिस्किट पूर्ण तोंडात घातलेलं आणि ते पूर्ण पॅक केलं तोंड. त्यामुळे मी त्याच्या तोंडातनं ते बिस्किट पूर्ण काढून टाकलं, कारण ते गिळायला त्याला त्रास होत होतं. आणि आम्ही गप्पा मारत होतो मी आणि प्रीतम, त्यामुळे माझं थोडं कमी लक्ष होतं. असं आमचं इव्हिनिंगची सुरुवात झाली. आता मी त्याला सांगते आहे की बघ मी तुला चहा देते, घेऊन घे, पण त्यात ॲक्च्युली अंजीर होतं, कारण त्याने थोडं खावं असं मला वाटत होतं. अंजीर तो आवडीने खातो, पण बिकॉज ऑफ त्याच्या पुढे आम्ही चहा बिस्किट खातो आहे म्हणून त्याला ते हवं होतं, नाही तर तो फ्रूट्स वगैरे आवडीने खातो. आता प्रीतमचं इथं ऑलमोस्ट झालं आहे चहा बिस्किट खाऊन, तर तो मला बोलला आता मी याला सांभाळते, तू आरामात आपलं चहा बिस्किट एन्जॉय कर आणि चहा पिऊन घे, तू पण कधीतरीच पितेस. मग आता इथे मी माझा टाईम एन्जॉय करते चहा बिस्किटचा. आणि मग त्याच्यानंतर मी थोड्या वेळानंतर त्याला बाकी उरलेलं अंजीर भरवून घेईल, त्याच्याशी खेळत मग तो खातो व्यवस्थित. आता बिकॉज ते चहा बिस्किट त्याला दिसत होतं म्हणून त्यांनी खायचं खूप नखरे केले. असं इथे आमचं चहा पार्टी झाली आहे तिघांची. आणि आता थोड्या वेळाने मी अभयूला खाली घेऊन जाणार आणि मी त्याला खाली घेऊन आली. आधी तो मधल्या ग्राउंडमध्ये भरपूर खेळला, त्यानंतर त्याला घरी जायचं होतं, बाबा करत होता, पण त्याला यश दिसत होतं त्याचा फ्रेंड म्हणून त्याला खेळायचंही होतं. तर दुसऱ्या साईडला यशच्या आजोबा बसले, तो त्याचं जो होतं ते सगळे माझ्याशी खेळा. तर तो यशच्या मागे पळतोय, यश इकडे पळतोय, दोघांची पळापळी सुरू होती. आणि मी रोज इव्हिनिंगला 6च्या दरम्यान त्याला खाली घेऊन जात असते, म्हणजे त्याला थोडेफार मुलं दिसतात. आणि यशकडे पण मी अधूनमधून त्याला पाठवत असते, कारण लहान मुलं एकमेकांशी खेळतात, त्यांना बोलायला वगैरे इझी होतं आणि लवकर बोल असं फुटतं, म्हणून मी पाठवत असते त्याला थोडंफार अधूनमधून. माझं लक्ष असतं त्याच्याकडे, तर मी त्याला पाठवत असते बाहेर. आणि आज मी करते कुंदरूची भाजी आणि याचीच मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे. मी नॉर्मली कुंदरूला चक्रेमध्ये पण कट करतात आणि 1/4 पण कट करते. दोन्ही भाजीने सिमिलरच असं बनवत असते. त्या दोघांची मस्ती सुरू होती, छोटंसं मोमेंट कॅप्चर झालं मला. आणि आता मी सगळी कटिंग वगैरे करून घेतली आहे आणि आता मी भाजी मांडणार आहे.
आधी आपलं साधं तेल, त्यानंतर मी चण्याची डाळ घालते थोडीशी. तर मला प्रीतम बोलला आज की चण्याची डाळ घाल, त्याला चण्याच्या डाळीची खायची होती. तो कुंदरू वगैरे खायला खूप नखरे करतो, त्याला नाही आवडत, पण मला आवडते म्हणून तो एखाद्या वन्स इन अ मंथ वगैरे मी आणत असते, मला आवडते म्हणून. तो म्हणतो की तुला आवडतं तू करत जा, एखाद्या केलं की मी खाईल. मग असं कधी कधी वाटते त्याचं मन नसतं तर घ्यायचं की नको, पण मग मी घेऊनच घेते. ॲक्च्युली मला कारले पण आवडते, पण ना कारल्याने मला 1-2दा असं झालं की त्याच्याने मला ॲसिडिटी व्हायला लागली होती मध्ये, म्हणून मग मी आता कारले आणायचं बंद केलं. पण मी कुंदरू वगैरे आणत असते, कुंदरू भेंडी मला आवडते तर मी एखाद्या आणत असते. इथे मी आधी चांगलं तेलात परतून घेतलं कुंदरू आणि कांदा वगैरे. तर थोड्या वेळाने मी त्याचे मसाले घातले. याच्यात मी टमॅटो वगैरे नाही घालत, सिंपल भाजी करते. त्यानंतर मसाले घातले. मसाल्यांना पण कुंदरूबरोबर 7-8 मिनटं चांगलं होऊ दिलं तेलात. त्यानंतर मी थोडं पाणी घातलं. तसं तर कुंदरू माझी शिजली होती, पण ते मसाले एकजीव व्हायला आणि थोडा कसा रस्सा लागतो त्याला, रस्सा म्हणजे एकदम हलकंसं, जसं की एकदम थोडंसं पाणी त्यात असावं असं वाटते. म्हणून मी त्याला आणखी थोडं 10 मिनटं शिजू दिलं. एकदम सिंपल भाजी आहे आणि खायला खरं तर टेस्टी वाटते, पण खूप लोकांच्यांना कुंदरू नाही आवडत. पण तुम्ही अशा तरीकेने एकदम सिंपल भाजी डाळ टाकून करून बघा एखाद्या, तुम्हाला हे नक्की आवडेल आणि खायलाही खूप छान वाटते. तुम्ही याला भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, छान वाटते. भाताबरोबर पण छान वाटते भाजी. माझ्याकडे मी नॉर्मली दोन्ही टाईम वरण भात भाजीपोळी सगळं बनवते. खूप लोक असतात म्हणजे जे नॉर्मली फक्त सकाळी भाजीपोळी करतात, रात्री वरण भात करतात, पण आमच्याकडे दोन्ही टाईम सगळंच लागते. आणि इथे मी थोड्या चपात्या मोठ्या यासाठी करते आहे कारण प्रीतमचं एक नेमकं ठरलं आहे की तो 2 चपात्या म्हणजे 2च चपात्या खाईल साधी भाजी असली की. तर मग मी ना कधी कधी मोठ्या मोठ्या चपात्या करते की त्याने 2 खावं, पण थोडीशी मोठी असली की 2-3 घास जास्ती जातील त्याच्या पोटात म्हणून. तर इथे मी माझ्या चपात्या वगैरे भाजून घेईल आणि 5 मिनिटातच मग मी त्याला जेवायला वाढेल प्रीतमला, कारण त्याची जेवणाची वेळ झाली आहे. आज इव्हिनिंगला आमची चहा पार्टी झाली, त्यानंतर मी अवेला खाली घेऊन गेली. त्यानंतर मलाही थोडं बाहेर जायचं होतं 5-10 मिनिटासाठी. तिथेही जाऊन आली. काम 5-10 मिनिटाचं असतं, पण बिकॉज ऑफ थोडा रश वगैरे असतो इव्हिनिंग आवर्समध्ये, तर मला थोडा अर्धा-पाऊण तास लागला. तर माझा स्वयंपाक थोडा लेट झाला आज, पण ठीक आहे, एखाद वेळा होत असतं. नॉर्मली मी 5 वाजता 6 वाजता स्वयंपाक करून घेते, त्यानंतर मी अवेला खाली घेऊन जाते. मग तिकडनं आल्यावर हातपाय धुवून दिवाबाती करते आणि त्यानंतर लगेच मी अवेला भरवते. पण आज थोडा उशीर झाला. तसं आल्याच मी अवेला परत त्याचं उरलेलं अंजीर वगैरे भरवलं होतं, तर तो आता व्यवस्थित म्हणजे खेळत होता. त्यानंतर आता मी इथे प्रीतमची प्लेटिंग करते आहे. मी केली होती भाजी, त्यानंतर वरण भात पोळी आणि आमच्याकडे कालचे रसगुल्ले होते, अवीच्या बाबांच्या बर्थडेचे रसगुल्ले, तर तेही मी प्रीतमला इथे सर्व करते आहे. आणि तुम्ही सगळे पण आमच्याकडे जेवायला या. जे आमच्याकडे तारक मेहता का उलटा चष्मा नॉर्मली सुरूच असतो दिवसभर, म्हणजे जेव्हाही आम्ही हॉलमध्ये असतो तेव्हा. आणि इथे प्रीतमला असं ताट घेताना थोडासा करंट लागल्यासारखं वाटलं. असं खूपदा होतं, पण कळत नाही असं का होतं. तुम्हाला